राजकारणाची विविधता फक्त विधानसभा किंवा लोकसभेपुरती मर्यादित आहे? कारण आज पुणे महापालिकेच्या चढाओढीत तर खेळ अख्ख्या रणभूमीचं स्वरूप घेतलंय। पुणे महापालिकेच्या रणधुमाळीत भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि शिंदे गट यांच्यातील सत्ता संघर्षाला नवं वळण मिळाले। एकीकडे भाजपने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेच्या माध्यमातून आपला गेम प्लॅन सुरू केलाय, तर दुसरीकडे अजित पवारांची अवस्था आता शिंदेसारखीच होईल का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। प्रभाग रचना ही केवळ प्रशासनाचं तांत्रिक काम नसून त्यामागे राजकीय डावपेचांचा मोठा खेळ सुरू असल्याचं सध्या बोललं जातंय। भाजपकडून पुण्यात अजित पवारांच्या बालेकिल्ल्यांना खिंडीत गाठण्याचा प्लॅन आखला जात असल्याची चर्चा रंगतीये। त्यामुळे महापालिका निवडणुकीतला हा प्री बॅटल राजकीय दृष्टिकोनातून किती धोकादायक आहे आणि त्याचा परिणाम कोणावर होणार? अजितदादांवर पण आता फडणवीस, एकनाथ शिंदेसारख्याच कुरघोड्या करतायत की काय? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळं राजकारण गडबडलेलं आहे। प्रभाग रचनेच्या प्रक्रियेनं निवडणुकीआधीच एक मोठा वाद निर्माण केलाय। तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया प्रशासनाच्या हातात असली तरी ती प्रत्यक्षात कोणाच्या दबावाखाली होते यावरच सध्या सगळा खेळ अवलंबून आहे। विरोधकांचा आरोप आहे की ही प्रभाग रचना प्रशासन करत असली तरी ती भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यानुसारच तयार केली जाते आणि म्हणूनच प्रभागांचं सीमांकन म्हणजे केवळ गणिती किंवा भौगोलिक प्रश्न न राहता थेट राजकीय शस्त्र बनलंय। महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की भाजप पुणे महापालिकेतील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठीच प्रभागांची मांडणी आपल्या सोयीने करतेय। हाच आरोप आता स्थानिक राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय। या आरोपांना वजन मिळण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पुणे महापालिकेतील सध्याची घडामोड। मागील काही निवडणुकांमध्ये भाजपने या शहरात आपली मजबूत पकड सिद्ध केली होती, मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे। कारण भाजप समोर उभं राहिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं नवीन रूप, म्हणजेच काय तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट। विशेष करून पुण्यात या गटाकडे सर्वाधिक कार्यकर्ते, स्थानिक स्तरावरील माजी नगरसेवक आणि संघटनात्मक ताकद आहे। त्यामुळे भाजपला खरं आव्हान आता महाविकास आघाडीपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनच असल्याचं राजकीय जाणकार स्पष्टपणे सांगू लागलेत आणि याच भीतीतून भाजपने एक फार मोठा गेम प्लॅन तयार केल्याची ही चर्चा आहे। या गेम प्लॅन मध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आहे प्रभाग रचनेची। पुण्याच्या काही विशिष्ट भागांमध्ये जसं की वडगाव, शेरी, हडपसर, खडकवासला या भागात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे आणि या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीने स्थानिक स्तरावर आपली पकड मजबूत केली आहे। त्यामुळे या भागांमध्ये जर छोट्या प्रभागांऐवजी मोठे प्रभाग तयार केले गेले तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकाच प्रभागातून लढणं कठीण होईल, शिवाय त्यांच्या मतांची विभागणी होईल आणि त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक कठीण होईल। भाजपला हाच हिशोब हवाय। त्यामुळे अशा भागांमध्ये बाउंड्री मॅनेजमेंट केलं जात असल्याची ही चर्चा आहे। म्हणजे केवळ भूगोल नव्हे तर राजकीय गणित जुळवून घेतलं जातंय। याच दरम्यान अजून एक महत्त्वाची गोष्ट घडतेय ती म्हणजे महाविकास आघाडीमधील समन्वयाचा अभाव। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांचाही प्रभाग रचनेच्या बैठकीत सहभाग अपेक्षित होता, पण प्रत्यक्षात त्यांना चर्चेपासून दूर ठेवलं गेलं। या आधीचा ठरलेला निर्णय असा होता की तिन्ही पक्ष एकत्र काम करतील। वरिष्ठ पातळीवर तसा निर्णय झाला होता, पण नंतर भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं की वरिष्ठांकडून काही अधिकृत आदेश आलेले नाहीयेत। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना चर्चेपासून वगळण्यात आलंय। या प्रकारामुळे दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते नाराज झालेत। त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तक्रार करत नाराजी व्यक्त केली आहे। ही गोष्ट अजित पवारांसाठी आणखी एक धक्का ठरू शकते, कारण एकीकडे त्यांच्या पक्षाला प्रमुख विरोधक मानून भाजप त्यांच्या विरुद्ध रणनीती आखतोय, तर दुसरीकडे जे युतीत आहेत त्यांच्याकडूनही अजित पवारांना पूर्ण पाठबळ मिळत नसल्याचं चित्र दिसतंय। हीच परिस्थिती थोडक्यात शिंदेसारखी अवस्था असल्याचे संकेत देते। म्हणजेच ज्या सत्ताधारी युतीचा भाग म्हणून ते सरकारमध्ये आहेत त्याच युतीत अजित पवारांचा आवाज दुर्लक्षित केला जातोय। विशेष करून स्थानिक पातळीवर त्यांच्या गटाला निर्णय प्रक्रियेत सहभागी न करून घेणं ही बाब अजित पवारांच्या सत्तेच्या मर्यादा अधोरेखित करते। नगर विकास खात्याकडे आता प्रभाग रचनेची अंतिम जबाबदारी गेली आहे। त्यामुळे पुढच्या काही आठवड्यांमध्ये तिथं काय घडतं, कोणत्या पक्षाचे मत गृहीत धरलं जातं आणि किती बदल सुचवले जातात हे सगळं फार महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष देखील आता या प्रकरणाकडे मोठ्या बारकाईने पाहतायत आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांचं लक्ष या प्रक्रियेवर केंद्रित झालंय। पण मोठा प्रश्न असा आहे की प्रभाग रचना खरंच प्रशासनाच्या नियमानुसार केली जात आहे का, की हे केवळ राजकीय शस्त्र आहे आणि अजित पवार यांची भूमिका यामध्ये किती स्वतंत्र आहे? अशा
परिस्थितीत पुण्यातील महापालिका निवडणूक अजित पवारांसाठी केवळ पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठीच नाही तर स्वतःची राजकीय पत सिद्ध करण्याची मोठी कसोटी ठरणार आहे हे नक्की। हाच राजकारणाचा खरा रंग आहे, जिथं प्रशासनाच्या नावाखाली सत्तेची लढाई खेळली जाते आणि जिथं प्रभागांच्या रेषांमध्ये अनेक राजकीय भवितव्य आखली जातात। आगामी महापालिका निवडणुकीत कोणता पक्ष कुठे आणि कसा यशस्वी होईल हे भविष्यात ठरेलच, पण सध्या तरी राजकारणाची दिशा ही सत्तेच्या समीकरणांच्या रचनेवर अवलंबून आहे हे नक्की। या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं? भाजप किंबहुना फडणवीस खरंच अजितदादांना पण आता रणनीतीनेच राजकारणातून मागे ओढतील का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।